नाहीत. चला एक एक प्रतिनिधी येऊ द्यात. दोन्ही टीम गुमरी बी आणि किल्ला खालचीवाडी जोपर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत मॅच स्टार्ट होणार नाही. त्यामुळे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. आपल्या खेळाडूंची नावं आहेत ती अधिकृतपणे इथे आमच्या लाईव्ह टेलिकास्ट टीम आणि स्कोररला कळणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी या गुमरी आणि किल्ला खालचीवाडी. चला प्लीज ह्या गोष्टी सातत्याने सांगाव्या लागत आहेत. सर्व काही तयार आहेत, अंपायर्स तयार आहेत, बाकी तयार आहेत, परंतु प्लेयर्सची नावं जर माहीत नसतील मग स्कोरिंग होऊ शकत नाही. चला यस अंपायर्स तयार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये रोहित आणि रोशन, गोलंदाज आहेत शैलेश. मॅचला सुरुवात. पहिला बॉल लोवर फुलटस बॉल, त्याला फ्लिक केलाय. फटका मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आहेत, ती सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. आज पंचांच्या माध्यमातून पंडित सर असू द्यात, सुरेश दलवी सर असू द्यात, दिनेश म्हात्रे सर हे मात्र भूमिका बजावतायत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ नारंगी. अबेमध्ये खेळलेला फटका, त्या ठिकाणी फटका फसलाय, विकेट आलाय. पहिला विकेट मात्र टीम किल्ला खालचीवाडी संघानं गमावलाय. फलंदाज रोशन बॅक टू डगआउट. कॉम पंचवीस साठी सचिन पाटील कोल्हापूर यांच्याकडून देखील शुभेच्छा मात्र लाईव्हच्या माध्यमातून आल्या. त्यांचे मनापासून आभार. आणि मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मुंबई सौजन्य कार्याध्यक्ष श्री दत्तारामजी गोठल साहेब गोटे खलाटी आणि त्यांच्या माध्यमातून सर्व टीम्सला आणि कमिटीला देखील आपण पाहिलं तर आयोजकांना देखील टी शर्ट असे गोड असलेलं व्यक्तिमत्व हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दत्ताराम गोटल साहेब म्हटलं तर आदरणीय दत्ता शेठ या नावानं मात्र सर्वाधिक जास्त पसंती असणारं व्यक्तिमत्व. मागे आपण कोपरीच्या मैदानावरती भेटलो होतो, त्या देखील आदरणीय दत्ता शेठ यांची उपस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. आजही ते मात्र या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यामुळे ही स्पेशली स्पर्धा आहेत. बाकीच्या स्पर्धा कदापि आम्ही आता भरपूर साऱ्या स्पर्धा येत आहेत, परंतु ही स्पर्धा मात्र न सोडण्यासारखी स्पर्धा आहेत. मागच्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं तर सुरुवात आज ज्या पद्धतीने झाल्या ती खूप छान झाल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पंचाने सांगितलंय नो बॉल. नो बॉल चक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे गोलंदाजाला. आणि सायरन वाजवला, याचा अर्थ पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाचे एकूण वाढत असताना पाहायला मिळत आहेत 6. चला नवीन गोलंदाज आणावं लागेल. हा फ्री हिट असणार आहेत, पंचांनी दर्शवलंय. त्यामुळे फ्री हिट आपण पाहणार आहात. नव्याने गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल. पंचांना जर काही संशयास्पद वाटलं ऍक्शन मध्ये तर पंच मात्र ते डिसिजन देतील. कारण पंच का देत आहेत फेकी त्याही गोष्टी मी तुमच्यापर्यंत स्पष्ट करेन. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पुल नाही करू शकले. चेंडू चाललाय त्या ठिकाणी ऑन साइडला, फील्ड करेपर्यंत रन मात्र कंप्लीट होतील. एक धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 7. प्रॉपर नावं सांगा, कारण नंतर बॅट्समॅन बॉलर सिरीज मध्ये गडबड होऊ शकते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, हलक्या चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 8. आणि पंच देखील जसं आपण उल्लेख केला की चक्क म्हणून तुम्हाला का घोषित करतायत तर तुमच्या लाईन मध्ये तुमच्या लेंथ मध्ये सुधारणा यावी.
एखादे पंच जाणून बुजून करतात का? तर अजिबात नाहीत. पंचांचं काम पंच चोख प्रमाणे पार पाडत असतात. त्यांची इच्छा अशी असते की तुम्ही चांगली गोलंदाजी करायला हवी. कॅपमध्ये चाललेला बॉल मिड विकेट क्लिअर करेल आणि मिड विकेट मध्ये आलेला हा दणदणीत चौकार. तर संघाच्या जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 12. हा, षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 12च्या घरामध्ये आपण पाहू शकतायत. आयुष आलेत. बॉल यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र हलक्या त्यानं चेंडूला मात्र ढकलून दिलंय. त्या ठिकाणी एक धाव येत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13. साई कृपा क्रिकेट संघ गोटे खळाटी ग्रामविकास मंडळ गोटे खळाटी आयोजित आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतायत आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आले. धाव कंप्लीट करण्यात आले. एक सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात 18 धावा. आयुषच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल आयुषनं फेकल्यात. धावा धाव फलकावरती 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील होणारा मॅच साखरी आणि चिंचाली म्हटलं तर अजय ढेरे बागपुटला गेले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर कव्हर मध्ये धावतोय. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी कंप्लीट प्रयत्न तिसऱ्या धाब्यांचा होईल यातील काय शंका नाहीत. 3 धाबा मात्र धावून कंप्लीट करण्यात आल्या आहेत आणि 3 धाब्यानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला कॅप्टन साखरी आणि कॅप्टन चिंचाळी आपण दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहायचे आहेत. एका बाजूला मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली सातत्याने अजय ढेरे मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये असतील तर दुसऱ्या बाजूला साखरीचे खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांच्यामध्ये रंगणारं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकणार आहात. ओ शफल जास्त झाले. खेळायचं होतं प्रॉपर एक्झिक्यूट करायचं होतं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून परंतु टायमिंग नाही साकारू शकले. शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस होताना पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाला 5 धावा आहेत 21. शेवटचा बॉल या षटक्या दरम्यान पुन्हा शॉर्ट बॉल टाकलाय. त्याच्यावरती देखील हुकले आहेत. शॉर्ट बॉल तुम्हाला त्यावरती प्रहार करायचे आहेत. बहुधा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शॉर्ट बॉल तितके सोडत नाही कोणी आणि शॉर्ट बॉल वरती जास्तीत जास्त मिस करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. डीजे
2 षटकांचा खेळ संपलाय. नो बॉल. त्या ठिकाणी पंचाने मात्र कवलाय. कमरेच्याही वरती चेंडू आहेत असं पंच मात्र दर्शवतात. यस, सायरन वाजणार ज्यावेळी नो बॉल येणार त्यावेळी आमचे डीजे तेही रेडी आहेत, कारण प्रत्येक गोष्टी त्यांच्या त्यावरती देखील लक्ष वेधित असणार आहेत. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिला तर नो बॉलने संघाची धावसंख्या वाढल्या. 23च्या घरामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा चषक 2025 ची स्पर्धा आहे. सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर तयार आहेत. पंकज. ओ पुन्हा नो बॉल. आणखीन एक बिमार हाताळलाय मैदानाच्या आतमध्ये. आता पंचाने सांगितलंय बाबा 2 बिमार हाताळल्यात, आता तू गोलंदाजी नाही करू शकणार. 2 बिमार नंतर गोलंदाज चेंज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एकतर आधी एक गोलंदाज चेंज केलाय, आता दुसरा असा एक खेळाडू आहे त्यालाही चेंज करावा लागणार आहे. त्यामुळे 2 बिमार झाल्यात आणि 2 बिमार नंतर धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 25. आता काही जण सांगत होते की घुमरीच्या बॉलरला बॉलिंग करण्यासाठी भेटत नाही, पण आता 4 बरोबर 3 पेक्षा 5 गोलंदाजाचा वापर झालाय. 3 नाही 5 गोलंदाज वापरावे लागणार आहेत. राजदीप आपलं स्वागत आहे. राजदीप भुवड या ठिकाणी दाखल होत आहेत. आमचे मित्र आहेत, जवळचे मित्र, बल्देवाडीचे खेळाडू आहेत. न्यू स्टार क्रिकेट संघ म्हणून आपण पाहिलं तर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मध्ये संघ हाही खेळत असतो. आणि महत्वाचा भागही आहेत, त्यामुळे ते सध्या थोडं लेट उशिरा दाखल होत आहेत. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 26. फ्रीडचा फायदा तितका मात्र नाही घेऊ शकले ओद विकेटने. ओ नक्की सुरू तरी काय आहे हे मैदानाच्या आतमध्ये न समजता तिथे समजायलाच भाग पडत नाहीत. बॉल पाठीमागे चाललाय, सिम्बॉल वाजलाय. ओ तिथे आता धावण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर पंचाने नो बॉल सांगितलाय. नो बॉल वरती 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. नो +2 एकूण धावा धावपलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावपलकावरती लगावण्यात आल्यात. किल्ला खालची वाढीसाठी मात्र आपण पाहिलं तर या धावा महत्वाच्या असणार आहेत. 29. सातत्याने नो बॉल मात्र लिहावे लागतात, आमच्या स्कोररला ऍड करावे लागतात. ओद विकेट. फ्री हिटचा बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. कडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. साईबाबा चषकातील दर्जेदार षटकार. कमी नाहीत, पंकज देखील सोडणाऱ्यापैकी नाहीत. पंकज देखील सांगतायत जरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खराब बॉल टाकणार त्याच्यावरती मी वारंवार तर करणार, प्रतिवार करणार आणि वारंवार प्रतिवार करणारा खेळाडू आहे पंकज. वा पंकज, चांगली बॅटिंग. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 35 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावण्यात आल्या आहेत. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्यात मात्र तयार आहेत. प्रमोद, शैलेश आले, निलेश आले, आयुष आले, पियुष आले, आता प्रमोद. आणखीन एक फटका खेचलाय, चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखीन एक दर्जेदार षटकार पंकज यांच्या बॅटमधून. 6 धाब्यांची अफलातून पारी सुरू आहे. षटकार. सुरुवात झालेली आहे पंकज यांच्या बॅटमधून. आणखीन एक 6 अगेन 6 षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा हा खेळाडू या स्पर्धेमधील पहिला ठरतोय. नाव आहे पंकज. सिक्स धावपलकावरती धावा जर पाहिला तर 47. 3 नंतर आणखीन एक चौथा नंबर 4 4 षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलेत. इतके शॉट टाकाल मग परिणाम भोगदावाच लागणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा 53 या मॅच मध्ये जवळपास आतापर्यंत 5 गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. असं तर तुम्हाला 3 गोलंदाज वापरायचे आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत. 6 4 षटकार आलेले आहेत कंटिन्यू. पाचवा येतोय का पाहूयात. ओ पाचवा खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पाठीमागे विकेट किपरनं घेतलाय झेल, मैदानावरती आलाय विकेट. धावफलकावरती असताना धावा 53 आणि 53 वरती पंकज माघारी परतल्यात. आउट. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका त्या ठिकाणी फसलाय. झेलची संधी, झेल ओ कॅच तर कंप्लीट केला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय, सोडलाय आणि तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट करण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 55. यश आले होते. यशच्या पहिल्याच बॉलवरती झेल सुटलाय. 9 तरुण खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत. त्यांच्या पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. ओ क्लीन बोर्ड. जरी तुम्ही कॅच सोडला, परंतु यश सांगतायत हो मी दांडी गुल करू शकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने केलं दांडी गुल. फलंदाज बाद. आउट. तिसरा बॉल पुण्यात मात्र आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. याची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची आहेत. म्हणजे मागच्या जवळपास आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरण्यात आलेत. ज्यावेळी सहावा गोलंदाज, 6वा पर्याय म्हणून यश यांच्याकडे पाहण्यात आलं, त्यावेळी यशचे पहिले 3 बॉल खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 56, अब तक 56 रन धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. कुंभरी बी वर्सेस किल्ला खालचीवाडीमध्ये सुरू असलेला मॅच आपण पाहू शकतायत. यानंतर होणारा मॅच साक्री वर्सेस चिंचाळी, एका बाजूला अजय ढेरे पाहायला मिळतील. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा कट केलाय. बॉल चला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फील्ड करेपर्यंत एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 58 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. 2 बॉल बाकी आहेत. पाहूयात 2 बॉल मध्ये किती रन येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण 51-52 पाहिल्यात. आता जवळपास त्याच्यापेक्षाही जास्त धावसंख्या झाल्यात, 58 झाल्यात. सफल झाले. बॉल खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल का, पंचांचा सिग्नल पाहूयात. त्या ठिकाणी पंच मात्र दर्शवतायत चेंडू 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. चौकार.
वरती धावा जर आपण पाहिलं तर या चौकारानं 62 आणि आणखीन त्याच्यामध्ये 4 धावा ऍड कराव्या लागतील. धावफलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतील त्या मात्र 66 धावा झालेल्या आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व हेमंत शिगवण साहेब, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा. दिनेशजी बोथरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही तुम्ही पाहू शकतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दिनेशजी बोथरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल, टॉस आणि टॉस पार पडलाय, टॉस जिंकलाय. चिंचाळी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार आहेत. पुढचा मॅच आहे, त्या पुढच्या मॅच मध्ये आपण वळणार आहोत, परंतु त्यापूर्वी काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात. मी मनीषजी शिगवण यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. राजदीपजी भुवड साहेब, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत. राजदीप भुवड आणि राजदीप भुवड यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मान करतील मनीषजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. राजदीप भुवड, दिनेशजी बोत्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही आपण पाहू शकतायत. दोघांच्या शुभ हस्ते सन्मान आहे, तो सन्मान त्या ठिकाणी होतोय. सध्या ही ऑन दृश्य आहेत, डीबीएन लाईव्हला आपण पाहू शकतायत ही श्रणचित्र. थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान आहे, तो पुढील सन्मान होईल मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे खजिनदार श्री सचिन दुसार साहेब. सीतारामजी पलनकर साहेब यांना विनंती असेल, सचिनजी दुसार साहेब यांचा सन्मान आपण करूयात. सनी शिगवण साहेब, सनी स्पोर्टचे सनी शिगवण साहेब, सनी शिगवण साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सनी स्पोर्टचे, त्यांचाही सन्मान होईल. सचिनजी पलनकर साहेब, सीताराम पलनकर साहेब, सनी स्पोर्टचे सनी शिगवण साहेब यांचा सन्मान होतोय, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सचिन दुसार साहेबांचा सन्मान होतोय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी होतोय. थँक्यू सो मच, मनापासून आपला आभार. सनी शिगवण या, सनी थोडं लवकर या. सनी स्पोर्टचे आपले सनी शिगवण, जितू कानसरे साहेब यांचाही सन्मान होतो या ठिकाणी, तोही आपण करून घेऊयात. सन्मान आहे त्या या ठिकाणी होतोय. फक्त 1 मिनिट पंच, कारण सन्मान खूप महत्वाचे आहेत. मधल्या वेळेमध्ये हे सन्मान आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. मॅच सुरू करूयात, त्यानंतर बाकीचे पुढचे सन्मान आहेत ते या मॅच नंतर होणार आहेत. Yes. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. दुसराच मॅच सुरू आहे आणि 66 धावा केला किल्ला कालचीवाडीनं आणि 67. बघा 67चा अर्थ काय माहिती का? 6 म्हटलं का परतलं माहिती का बाबा षटकार आहे आणि 7 काय माहिती का? 7 षटकार मारायचे आहेत जर या 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रमोद आणि गणेश ही जोडी मैदानावरती सज्ज आहे आणि मागे बॅटिंग करणाऱ्या टीमने तोच विचार करायचा आहे. कुंबरी बन तो विचार करायचा आहे. जर 52 धावांचा पाठलाग होऊ शकतो, 67 धावा होऊ शकतात, तर 67 धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो या विश्वासाने खेळायचं आहे. तर टीमनं म्हणजे किल्ला खालचेवाडी टीमनं मागच्या काही गोष्टींमधनं काही शिकून आलेत. लाईन अँड लेन काय मेंटेन ठेवायची, टप्पा दिशेवरती नियंत्रण कसं ठेवायचं हे पाहायचं आहे. मॅचला मजा येणार. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सर्कलमध्ये, 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, 2 सर्कलच्या बाहेर, डीप मिड विकेट, वाईटिश लॉंग ऑन. लोअर फुटचा चेंडू ड्राईव्ह केला, मिडॉनला बीट करतो चेंडू. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. सुरुवात त्या बाजूला देखील सिंगल रन झाली होती. सुरुवात तितकी चांगली होती. एका षटकामध्ये जे 4 षटकार आले ना त्याच्यानं मॅच थोडासा जो स्कोरबोर्ड वाढला गेला, धावफलक वाढला गेला, त्याला कारण ते 4 षटकार होते. आता त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायचं आहे. त्याला बरोबर प्रत्युत्तर देण्यासाठी बॅट्समन रेडी आहेत. प्रमोद दुसऱ्या बाजूला गणेश, तर गोलंदाजीसाठी रोहित. क्रॉस बॅटर आडव्या बॅटनं पुलर लेन डिलिव्हरी होती. क्रॉस पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला आणि त्याचं कारण होतं की चेंडू सरळ पाठीमागे निघून गेला एसटीएच्या हातात. निर्धाव चेंडू डॉट बॉलनं समीकरण बिघडणार. 24-67चा अर्थ असा असतो की प्रत्येक चेंडू मागे जवळपास जर पाहिलं तर 3च्या आसपासची सरासरी प्रत्येक चेंडू मागे. ऑफस्टॉपच्या बाहेर कट करायचा. आता चेंडूला गली रिझनमध्ये क्षेत्ररक्षक थोडा चकला आहे. चेंडूनं थोडीशी गिरकी घेतली, क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली. गिरकी फिरकी मध्ये तिसरी धाव 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 धावा धाव धावा धाव होताना विकेट डायरेक्ट हिट झाला. तिसरी धाव घेताना गडी बाद होतोय. दुसरा सामना सुरू आहे. इथे 67 धावांचा पाठलाग घुमरी ब संघ करतोय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. ते देव कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड केला. डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न होता. पंच सांगतात काहीतरी, सांगतात बाबा थांबा. पंच सांगतात काहीतरी गोष्टी. पंचाच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत की आता डायरेक्ट हिट झालाय, हाताला लागून चेंडू स्टंपवरती आदळला, हात लागण्या चेंडू लागण्याच्या अगोदर हात लागला, या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामुळे. आणि दोन्ही अनुभवी असे पंचात भरपूर अनुभव, प्रदीर्घ असा अनुभव असलेले पंच आपण पाहू शकता. एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली. धावफलकावरती आपण नजर टाकली तर कदाचित लक्षात येईल 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिला सामना देखील असाच होता. पहिल्या सामन्यामध्ये देखील सुरुवात 52 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या आणि आताही जर पाहिलं या सामन्यामध्ये देखील कहाणी तीच होती. सुरुवातीला तितक्या धावा येत नव्हत्या, त्यानंतर एक षटक आलं जे 4 सिक्सर आलं होतं. आता पुढच्या 2 चेंडूवरती किमान 1 सिक्सर पाहिजे. खेळायचं होतं थोडंसं ब्लाइंडली केलं. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला आहे. आउटसाइड एज लागली होती. खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटची फेस लवकर बंद झाली. बल्ले का मूव जल्दी बंद हुआ था आणि झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 2 बाद. ती बॅटचा फेस जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने गेलं तर तसं बोलतं ना की बल्ले का मूव जल्दी बंद हुआ था. बॅटच्या कडेला चेंडू लागला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने टिपलाय. हा झेल मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना घुमरी बचा संघ थोडंसं अडचणीत सापडतोय. या अडचणीतनं बाहेर काढावा लागणार आहे. सिच्युएशन थोडीशी क्रुशियल आहे, थोडीशी क्रिटिकल आहे आणि क्रिटिकल स्टेजमधनं बाहेर यायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न फुलर लेन डिलिव्हरी.
थोडं वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आफ्टर 1 ओव्हर स्कोर 5 धावा धापलकावरती आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे, 62 करायचे आहेत. एक हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया गुमरी ब वर्सेस किल्ला खालचीवाडी. 67 धावांचा पाठलाग, 18 चेंडू, धावा करायचे आहेत 62. टाइम बॉन्डिंग देखील तितकंच महत्वाचं. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. एक आयोजक म्हणून साई कृपा क्रिकेट संघ असतील, गोटे खलाटी, ग्रामविकास मंडळ यांनी प्रयत्न केला 4 षटकांचे सामने जे पहिल्या फेरीचे आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. कारण वेळ आपल्याजवळ उपलब्ध राहिला तर एंड ऑफ द डे कदाचित हाच क्रम काय राहील. वेळ जास्त वाया गेला मग नाईलास्तव षटकांची संख्या कमी करावी लागेल आणि ती करावी लागू नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड खेळलाय. पहिला चेंडू चाललाय सीमारेषा पार, दमदार चौकार. बाहेर होता, कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरनं लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय या चेंडूला आणि चौकार. हे पाहिजे थोडंसं अटॅकिंग खेळणं, आक्रमण करणं आवश्यक आहे. या क्षणाला जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे अशा फटक्यांची आणि तोच फटका पहिल्या चेंडूवरती खेळलाय. आता शफल केला, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळलाय चेंडूला. फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय 1 2 3 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार. और 4 मारना मेरा काम है, 4 मारना मेरा काम है, मेरा नंबर 4 है और 4 मारना मेरा काम है. आणि तेच मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. 62चा पाठलाग होता 18 चेंडूमध्ये, त्यावेळेला पहिल्या 2 चेंडूवरती 4 ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचं होतं पण क्रिकेटच्या भाषेमध्ये जसं म्हणतात ना भाई इतनी जगह नाही थी, इतकी जागा नव्हती दिली, इतका रूम नव्हता, त्याला तुम्ही कट करू शकता. आगे वाली को पीछे गिल गे उसमें बेट हुए. पुढच्या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 थोडासा आकुट पैदे चेंडू नंतर आता गुडलेंथवरनं उसळी घेणारा एक चेंडू हाताळला गेला होता. एकनाथ गोलंदाजी मार्कवरती क्षेत्राची रचना बघितली. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, 2 क्षेत्रक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आहे पण डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे भाई. खाली जागा भरा जसं म्हणतात ना, रिकाम्या जागा भरा. त्या खाली क्षेत्रामध्ये बरोबर त्या जागेवरती हा चौकार. चेंडू होता थोडासा रिक्सवर पाहिलं होतं, मनगटाच्या साह्यानं थोडा फिरवला गेला होता चेंडूला आणि पाठवला होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. 3 चौकार आल्यात. या 3 चौकारनं वेग स्पीड पकडलाय. स्पीड मध्ये गाडी चाललंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पुन्हा गणेशने आपलं काम केलंय. पहिल्या जर काही चेंडूचा खेळ पाहिला तर त्याने 3 चौकार ठोकल्यात. स्कोरवरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता जबाबदारी दुसऱ्यावरती आहे. 3 क्रमांकाचा फलंदाज त्रिदेव अर्थात फार मोठी जबाबदारी आहे. ज्या 3 क्रमांकावरती पंकजनं चांगला खेळ केलाय, बरोबर तसंच खेळ प्रमोद आहे स्ट्रायकर एंडला.
स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जोरात होता पण लांब होता, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. निर्धाव चेंडू. यशच्या हातामध्ये चेंडू. गेल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 18. 67चा पाठला काय 49 अजूनही करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे. 49 करायच्या म्हटल्या 12 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती बरोबर चौकार जर मारला तर 48 होतील. त्या दिशेने जायचं, त्याच्यापेक्षा जास्त धावा करायचे आहेत. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या साईबाबा चषक 2025. हा 49चा मॅच म्हणजे लक्षात येईल की जवळपास 25 ची सरासरी आहे. 24.50 ची सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकार तुम्हाला पाहिजे. तुम्हाला या षटकामध्ये फटका खेळलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्यानं टिपला जाईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, टिपला जाईल. संपला बॅट्समनचा खेळ. सकाळच्या पाराला पुढ्यातला चेंडू होता, खेळायचा होता. बॅटच्या थोड्या खालच्या बाजूला लागला, बॅट हातामध्ये थोडी फिरली देखील. ग्रीप वरचा हात थोडासा सैल झाला आणि लॉंगॉनला एक चांगला झेल टिपला गेलाय. विकेट गमावलाय तो टीमनं. यानंतरचा होणारा मॅच साखरी आणि चिंचाळी. आपण रेडी राहायचंय. साखरी टीम आणि चिंचाळी टीम. यानंतरचा होणारा मॅच सामना या 2 संघादरम्यान असणार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती नजर नव्हती. चेंडू थोडासा लांब 4 आणि 6 मीटरच्या पुढे हाताळला गेला होता. आपण अ गटातले 2 सामने पाहिले. आता ब गटातला एक मॅच, एक सामना साखरी आणि चिंचाळी. अजून त्या दिशेने गेलाय, क्षेत्ररक्षक निवडलाय तो जो थोडंसं आरामात आले. झेल टिपण्याचा प्रयत्न करताना थोडंसं खाली गेले, जसं गुडघे वाकले. हातांची ओंजळ थोडीशी खाली गेली आणि हातांची ओंजळ खाली जात असताना हा झेल सुटलाय. जीवनदान लाभले या चेंडूवरती. विकेट गमावलाय. मुहूर्त विकेटचा मारा. आता हळूहळू सामना निसटलाय. किल्ला खालचेवाडीनं केलेल्या त्या 66 धावा पाठलाग करताना घुमरी ब संघ सुरुवात चांगली झाली नाहीये. कारण अशा सामन्यामध्ये कदाचित 20-22 धावांना स्टार्ट करायचा होता, तो करता आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये काही चौकार जरूर पाहिले, पण तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पायावरती चेंडू आदळलाय. चेंडू चाललाय या पलीच्या सीमारेषेजवळ. 2 धावा या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. 2 धावा पूर्ण. आणि जसं सकाळच्या सत्रामध्ये जसं आयोजकाने देखील सांगितलं होतं की बाबा इथे तुम्ही जर जिंकलात, पहिल्या फेरीचे सामने जिंकले, तर येणाऱ्या त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला थेट प्रवेश मिळेल. त्याच्यामुळे पहिला मॅच जो तुम्हाला जिंकायचा आहे, बाकीच्या फॉर्मॅलिटी तर आहेतच, त्या आता पूर्ण करायच्या आहेत, पण कदाचित त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकेल. आणि तो बेनिफिट मिळवायचा तर या स्पर्धेमध्ये चांगलं खेळणं आवश्यक आहे. क्रमांकचा फलंदाज बाद होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय सध्या टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. मग त्या गाव पातळीवरती असतील, विभाग पातळीवरती असतील, राज्य पातळीवरती असतील, राष्ट्रीय स्तरावरती, ऑल इंडियाच्या स्तरावरती देखील आज टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं तर फार चांगले दिवस आले आहेत. मावशी क्रिकेटपटू असतील, व्यावसायिक क्रिकेटपटू असतील, किंवा आपल्या गावातले खेळाडू असतील, जे गावाच्या आणबान शानसाठी खेळतात असे खेळाडू असतील, या सर्वांसाठी आज टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं तर फार चांगले दिवस आले आहेत. एकापेक्षा एक मोठी स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि पुढच्या काही दिवसामध्ये अजून एक मोठी स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला येणार आहे. अशाच टेनिस बॉल क्रिकेट जो लाईमलाईटमध्ये आला आहे, झगमगाट आपण पाहतोय. सध्या झगमगाटमध्ये ते विकेट देखील गमावला आहे. फक्त औपचारिकता बाकी या सामन्याची जर आपण पाहिली तर औपचारिकता जवळपास बाकी आहे. तर सांगण्याचा तात्पर्य तोच आहे की टेनिस बॉल क्रिकेट आज थोडीशी काट टाकतो. नवीन नवीन स्पर्धा
येताना आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे एक मोठी स्पर्धा कदाचित त्याची घोषणा पुढच्या 1-2 दिवसामध्ये होऊ शकेल, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. पण टेनिस बॉल क्रिकेट आज जसं लेदर बॉल क्रिकेट आहे त्याच पद्धतीनं आज टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहिलं जातं. व्यावसायिकपणा जो प्रोफेशनलपणा आलाय आणि असेच खेळाडू असतात बघा, जे प्रोफेशनल खेळाडू असतात किंवा ऑल इंडिया स्तरावरती खेळतात ना, ते काय एकदम त्या स्तरावरती नाही पोहोचत. ते अशाच गाव पातळीवरतील संघाकडनं खेळत असताना आपली कामगिरी उंचावत असतात. म्हणजे छोट्या छोट्या गावातनं आलेले काही खेळाडू जर पाहिले तर आज ऑल इंडिया स्तरावरती आपलं नाव मोठं केलं. म्हणून गाव पातळीवरती स्पर्धा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे, कारण त्या स्पर्धा तुम्हाला ओळख निर्माण करून देतील. इथे एकापाठोपाठ एक विकेट गमावल्यात. काही गोष्टी फक्त या सामन्यामधल्या बाकी आहेत, नाही तर किल्ला खालचीवाडी टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. सांगण्याचा तात्पर्य तोच आहे की त्या मोठ्या स्तरावरती पोहोचायचं तर अशा गावाच्या आपल्या टीमकडनं पहिला खेळण्याची संधी मिळवा. गावाच्या टीमकडनं चांगला खेळ करा, तिथून गावाच्या टीमकडनं तालुक्याच्या विभागाच्या टीमकडनं खेळण्याची संधी मिळवा आणि त्यानंतर त्या मोठ्या स्टेजला खेळण्यासाठी तुम्ही तयार राहा. पण पहिला आपला गावचा संघ, आपला गावातला खेळ जो आपल्याला चालू ठेवायचा तो कदाचित तुम्ही चालू ठेवला तर तिथे लाभलेलं यश तुम्हाला मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतं. आणि ही स्पर्धा देखील त्याच पद्धतीने आहे. आपल्या गाव पातळीवरती संघ खेळतात, मनगड तालुक्याचे संघ खेळतात आणि तिथून येणारे बरेचसे खेळाडू आज चांगली कामगिरी करतात, त्या व्यावसायिक पटलावरती देखील आहेत आणि त्यांना देखील ती संधी असणार आहे. काही चेंडूचा खेळ बाकी, कारण एकतर्फी सामना आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं त्या टेनिस बॉल क्रिकेटच्या विषयांतरावरती बोललो. काही चेंडूचा खेळ आहे. किल्ला खालचीवाडी न केलेला धावा आणि आता एक एक फक्त हजेरी लावून फलंदाज बाद होतोय. काही शुभ सन्मान देखील केले जाणार आहेत, कारण आज त्यांची उपस्थिती महत्वाची आहे, त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. तर एखादी स्पर्धा म्हटलं, एखादं आयोजन म्हटलं की या सर्वची गरज नेहमीच आपल्याला भासत असते. समोरच्या दिशेने चेंडू खेळावे जीवाच्या आकातांना झेल टिपण्याचा प्रयत्न केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 67 धावांचा पाठलाग होता. त्यानंतर काही शुभ सन्मान आपण करणार आहोत. या चेंडूच्या समाप्तीनंतर सर्व काही सुरळीत चालू होतं. स्क्वेअर लेगचे पंच इशारा करतात की अमरेच्या गोरा फुलतोस, अर्थात विनर. सायरन वाजलाय, पण या सायरनचा तितकं काही अर्थ नाही, कारण आता विजयाची चाहूल लागलेली आहे. त्याच्यामुळे विनिंग स्ट्रीटवरती आहे संघ. फ्रीटचा इशारा पंचाकडनं होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक मोठा विजय संपादित करतोय किल्ला खालचीवाडी. 66 धावा केल्या, 67 धावांचा पाठलाग कुमरी बीला करायचा होता. सुरुवात चांगली झाली नाही. ठराविक यंत्राने विकेट गमावले, दबाव आला, प्रेशर आला आणि आता 4 षटकांचा खेळ संपताना 26 धावा, याचा अर्थ 40 धावांनी मोठा विजय संपादित केलाय किल्ला खालचीवाड्याने. आपण काही शुभ सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. मनंगड तालुका क्रीडा कुणबी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री दर्शनजी फणसे जे उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. त्यानंतर मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष सन्माननीय विकासजी रटाडे साहेब ते देखील उपस्थित झालेत, त्यांचाही शुभ सन्मान करणार आहोत. आणि मंडणगड तालुका क्रीडा असोसिएशन